श्रावणाचा अखेरचा दिवस दर्श किंवा पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो. हा दिवस जसा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो तसाच मातृदिन म्हणूनही साजरा केला जातो. आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याचा आणि मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे. याच दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये 5 दिवे 5 ठिकाणी लावायचे. कणकीचे 5 दिवे. त्याने काय होणार आहे आणि का लावायचे हे दिवे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, अमावस्येचं महत्त्व आधी समजून घ्यायला हवं. खरं तर प्रत्येक अमावस्या खास असते, म्हणूनच अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी कराव्या, काही गोष्टी करू नये असं सांगितलं जातं. आता आधी लक्षात घ्या की अमावस्येला इतकं महत्त्व का आहे. अमावस्या पौर्णिमेला इतकं महत्त्व असण्याचं कारण हे आहे की चंद्राचा परिणाम हा पाण्यावर होत असतो. चंद्र मानवी मनाचा कारक आहे. चंद्रामुळेच समुद्राला भरती आणि ओहोटी येत असते आणि मानवी शरीरात तर 70% पाणीच आहे. मग चंद्राचा परिणाम मानवी शरीरावर होणार नाही का? हे अगदी साधं गणित आहे. इतकंच नाही तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून काही गोष्टी करा, काही गोष्टी करू नका असं आपल्या घरातली लोक सुद्धा आपल्याला सांगत असतात, ज्येष्ठ व्यक्ती सांगत असतात. म्हणजेच अमावस्येला विशेष महत्त्व आहे. पण आता जी पिठोरी अमावस्या आहे तिचं सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी येणारी ही अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. आईच्या ऋणांची जाणीव ठेवण्याची मोठी परंपरा असलेला हा दिवस आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी 64 योगिनींची पूजा केली जाते. 64 योगिनी म्हणजेच उपजीविकेसाठी उपयुक्त 64 कलाच आहेत. त्याचीच ही प्रतीक आहेत. त्यांचीच पूजा करावी असं सांगितलेलं आहे. व्रतात नैवेद्यासाठी पिठाचे सर्व पदार्थ केले जातात. म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. आणि या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. थोडक्यात काय, मदर्स डे म्हणू शकतो आपल्याकडचा. पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातेसह 64 योगिनींच्या मूर्ती बनवल्या जातात पिठापासून. वंशवृद्धीसाठी, मुलांच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी सगळ्या महिला हे व्रत करत असतात. ज्या घरांमध्ये गणपती येतो अशा घरांमध्ये पिठोरीचं पूजन केलंच जातं. बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरी अमावस्येचा खास नैवेद्य असतो. आता वळूया पिठोरी अमावस्येच्या दिवशी कोणता उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरात सुख समृद्धी यावी यासाठी. 5 दिवे. आता पिठोरी अमावस्येचं व्रत तुमच्या घरात कोणी करत नसेल तर काही हरकत नाही, पण कमीत कमी तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांच्या प्रगतीसाठी, घरातल्यांच्या प्रगतीसाठी, तसंच पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष हे सगळे दोष दूर व्हावे म्हणून पिठोरी अमावस्येच्या दिवशी घरामध्ये 5 दिवे लावायचे. कणकेचे, पिठाच्या कणकेचे हे 5 दिवे तयार करायचे. त्यातला एक दिवा तुम्ही तुमच्या देवघराजवळ ठेवा. एक दिवा तुम्ही तुमच्या घरात जी तुळस असेल त्या तुळशीजवळ ठेवा. एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या प्रवेशद्वारामध्ये ठेवायचा आहे. एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. पितरांसाठी दक्षिण दिशेला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे. ईशान्य कोपरा म्हणजेच पूर्व आणि उत्तर यांच्या मधला कोपरा. अतिशय साधा सोपा उपाय आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी म्हणजे येत्या 14 सप्टेंबरला तुम्हाला कुठलंही व्रत करायला जमणार नसेल किंवा काहीही करायला जमणार नसेल तरी हे 5 दिवे मात्र तुम्ही नक्कीच ठेवू शकता. हे ज्योतिषीय उपाय का सांगितले जातात? कारण की आपल्याला माहित नसतं की आपल्या आयुष्यात अडचणी कशामुळे येत आहेत. कधी पितृदोष, कधी ग्रहदोष, कधी वास्तुदोष, अशा सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. पण नीटचं आपल्याला मात्र त्याबद्दल माहिती नसतं. पण जेव्हा असे छोटे छोटे उपाय आपण करतो तेव्हा आपल्याला माहित नसलेले हे दोष सुद्धा दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.